नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3 मोठे अपडेट आलेले आहेत. यामध्ये एक अपडेट आहे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले आहेत म्हणजे नामंजूर झाले आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी खुशखबर आलेली आहे. तेव्हा तिन्ही सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहते. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पहा मित्रांनो, पहिली मोठी अपडेट आहे ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज करायचा आहे. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जरी अर्ज मंजूर झाला किंवा नवीन अर्ज केला तरी त्या महिलांना जुलै महिन्यापासून लाभ दिला जाईल. अर्थात त्यांना एकदा 3 महिन्याचे 4,500 रुपये दिले जातील. दुसरी मोठी अपडेट आहे ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मंजूर होतील त्या सर्व महिला त्यांना 17 ऑगस्ट 2024 रोजी 2 हप्त्याचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा केले जातील. तेव्हा ज्या महिलांनी अजूनपर्यंत अर्ज केले नसेल त्या लवकरात लवकर अर्ज भरून घ्या, जेणेकरून 14 ऑगस्ट पर्यंत आपला अर्ज मंजूर होईल. त्याच्यानंतर तिसरी मोठी अपडेट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. आमचे सरकार आल्यास पुढे ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहील. तिला कोणीच बंद करू शकत नाही. तर अशी ही मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तेव्हा मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खुशखबर दिलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या महत्त्वाच्या 3 अपडेट होत्या. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.